रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन,
ज्ञानराज माझी योग्याचे माऊली ज्ञानराज माझे योग्याचे माऊली ज्ञानराज माझे योग्याचे माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली हे निगमवल्ली प्रगट जय निगमवल्ली प्रगट केली जय निगमवल्ली प्रगट केली ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली जय निगमवल्ली प्रगट केली जय निगमवल्ली प्रगट केली जय निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली विद्येचे लाविले शेरूप विद्येचे लाविले विद्येचे लाविले शेरूप विद्येचे लाविले चैतन्याचा दीप चैतन्याचा दीप उजाडिला चैतन्याचा दीप उजाडिला छप्पन्न भाषेचा केला शे गौरव 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 नाव भवारवे नाव उभारी भवारवे नाव उभारी श्रवणाचे विषय विसावे श्रवणाचे विषय वैसावे श्रवणाचे विषय वैसावे श्रवणाचे विषय वैसावे साम्राज्य भुवने सुखेना साम्राज्य भुवने सुखेना साम्राज्य भुवने सुखेना गीतालंकार नाम ज्ञाने गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवा एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी 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 एकतरी ओवी अनुभवा एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी आनंद लहरी प्रगट के ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गोपाल अवतार कुमार जय अवतार कुमार गोपाल अवतार कुमार जय अवतार कुमार गोपाल अवतार कुमार अवतार कुमार जय 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 अवतार कुमार आहा अवतार कुमार अवतार कीर्तनाची पहिली चाल उत्तरेश्वर महाराज माजलगाव आणि त्यांना साथ करतील आमचे काशीनाथ महाराज येरमुलकर आणि मृदंगाची साथ मोहन महाराज महेश महाराज. उत्तरेश्वर महाराज काशीनाथ महाराज. हॅलो उत्तरेश्वर महाराज. हॅलो 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 त्याला आवाज हॅलो हॅलो हॅलो
हॅलो रे न हा न रे 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 हा हे ज्ञानराज माझे ज्ञानराज माझे योगाती माऊली 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 ज्ञानराज माझे योगाती माऊली ज्ञानराज माझे ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझे ज्ञानराज माझे ज्ञानराज माझे योगाची माऊली योगाची माऊली माऊली ज्ञानराज माझे योगाची माऊली ज्ञानराज माझे ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज जेने कमावली प्रगट केली जेने कमावली प्रगट केली गीता आलादार गीता आलादार नाम ज्ञानेश्वरी नाम ज्ञानेश्वरी गीता अलकार प्रगट गेले गमावली प्रगट केले गीतालंकार गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार ब्रह्मानंदलहरी प्रगट केली प्रगट केली प्रगट केली ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी
केले ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी लहरी प्रगट केली ब्रह्मानंद 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 लहरी ब्रह्मानंद ब्रह्मानंद हे ब्रह्मानंद लहरी प्रगट केली प्रगट केली प्रगट केली प्रगट गेले ब्रह्मा आनंद लहरी प्रगट केली प्रगट
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषेचा केलाशे गौरव भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाच्या मिशे वैसावे एवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू सरे चरण संताची तुझारी चरणा संतासिया तुझारी चरणा संतासिया. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा प्रतिवर्षी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीहून अधिक महत्त्वाची असणारी आळंदी या भूमीमध्ये सर्व वैष्णवांची मांदियाळी एकत्रित येऊन श्री ज्ञानेश्वर माऊलीचं चिंतन केल्या जातं. माऊलीच्या कार्याची आठवण केल्या जाते आणि त्या आठवणीने चिंतनाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक लाभ प्राप्त होतात. अनेक लाभापैकी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे परमानंद प्राप्त होतो. आणि म्हणून ही आळंदीची वारी प्रत्येकाने केली पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. श्रीनाथ संगीत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित भजन कीर्तनाचा सोहळा, ज्ञानोबारायांची संजीवन समाधी सोहळा या उत्सवाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष, कार्यकारिणी मंडळी तथा सर्व भाविक भक्त मंडळी सर्वांच्या उपस्थितीत भगवत चरणी माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करायची. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग पांडुरंगाचे लाडके भक्त संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा ज्यांना फार मोठा सहवास मिळाला. नुसता सहवासच नाही तर गुरु परंपरेतून
आजे गुरु असणारे ज्ञानेश्वर माऊली, नातवंड स्वरूप असणारे श्री नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा आणि श्री ज्ञानेश्वर माऊलीवर श्री नामदेव महाराजांचं असणारं प्रेम, श्री नामदेव महाराजांनी माऊलीशी जोडलेलं नातं, अतिशय महत्त्वाचं नातं ते म्हणजे माझेपणाचं नातं. आणि त्या माझेपणाच्या नातेतून जीवनभर काही घडलेला सहवास, ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ झाल्यानंतर झालेला विरह, ज्ञानोबारायांच्या कार्याची आणखी काही महत्त्वाचे पैलू अंगामध्ये बांधून भारतभर प्रचार करण्याचा योग ज्यांच्या जीवनात लाभला असे संत श्री नामदेव महाराज. आणि त्या नामदेव महाराजांनी माऊलीशी जोडलेलं नातं, माऊलीचा सहवास आणि त्या माझेपणाच्या नातेतून श्री नामदेव महाराजांना माऊलीबद्दल वाटलेली काही महत्त्वाची बाजू. काय महत्त्वाची बाजू वाटली? पहिली बाजू वाटली की ज्ञानोबाराय माझे आहे. दुसरी महत्त्वाची बाजू वाटली ते योग्यांची माऊली आहे. तिसरी महत्त्वाची बाजू वाटली ते ज्ञानराज आहेत. अतिशय महत्त्वाचे पहिले शब्द आहेत की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. या शब्दामधून श्री नामदेव महाराजाने श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या अनेक कार्याचा उहापोह केला. सर्व कार्याचा उहापोह करत असताना, परिचय करून देत असताना आजच्या अभंगामध्ये एका कार्याचा विशेष परिचय करून दिला. ते एक कार्य म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा परिचय करून देत असताना पहिला शब्द वापरला निगमवल्ली प्रगट केली. दुसरा शब्द वापरला अलंकार तयार केला. तिसरा शब्द वापरला ब्रह्मानंद लहरी समाजाला दिली. चौथा शब्द वापरला अध्यात्माचं रूप समाजाला दाखवलं. अध्यात्म विद्या कशाला म्हणतात ती अतिशय सुंदर मराठी भाषेमध्ये समाजापर्यंत पोहोचवले म्हणून अध्यात्म विद्येचं रूप दाखवलं. आणि सर्वांकरता अनेक भाषेमध्ये महाराष्ट्रीय भाषा, महाराष्ट्रातल्या ज्या ज्या प्रांतातल्या ज्या ज्या जिल्ह्यातल्या 12 कोसावर भाषा बदलते, त्या बदलते भाषेचा प्रवाह ज्ञानेश्वरीमध्ये आहे विशेष रूपाने. आणि म्हणून 56 भाषेचा गौरव केला आणि आम जनतेला भवसागरातून तरुण जाण्याकरता एक नाव तयार करून दिली. ती नाव म्हणजे ज्ञानेश्वरी. 56 भाषेची अशा प्रकारची सुंदरशी सांगड बांधून अशी सुंदर नाव तयार झाली. आणि भव अर्णवी म्हणजे भवरूपी समुद्रामधून तरुण जाण्याकरता माऊलीने ती नाव तयार केली. आणि अशी ती सुंदरशी नाव आहे. या नावेचा जे कोणी आश्रय करतील, त्या नावेमध्ये येऊन बसतील, नावे त्या जवळ येतील, नावेच्या संबंधित होतील, माऊलीने सांगितलं ते साम्राज्यापर्यंत जाऊन पोहोचतील. साम्राज्य कशाला म्हणतात म्हणून अशा पद्धतीने सम्यक रीतीने आपल्या मस्तीमध्ये जाणं, अगदी परमानंदात जाणं याचंच नाव आहे साम्राज्यामध्ये जाणं. आणि म्हणून माऊलीने सांगितलं, नामदेव महाराजांनी सांगितलं की अशा प्रकारची अध्यात्माची ज्योत, आध्यात्मिक ज्ञान, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे माऊलीने आणि समाजाला दिलं. त्या नावेचा जो कोणी आश्रय करील साम्राज्य भुवनी सुखी नांदे म्हटले माऊली नामदेव महाराज. या नावेचा आश्रय करीत असताना ज्ञानेश्वरीचे अनेक ओव्या आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे. ओम नमोजी आद्यापासून तर अगदी शेवटची ओवी शेके 1272. टीका केली ज्ञानेश्वरे इथपर्यंत सगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या प्रतिप्रमाणे. बऱ्याच ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. काही ज्ञानेश्वरीमध्ये 34 आहेत, काही ज्ञानेश्वरीमध्ये 35 आहेत. कमी अधिक्य पाठवेदाने आपापल्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या अनुभूतीप्रमाणे त्यांनी तशा तशा ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेल्या आहेत. त्या अभ्यासू लोकांनी, त्या सार्थ करणाऱ्या लोकांनी त्यांना जसे अनुभव आले तशी तशी कमी अधिक ओवी त्यांनी केलेली आहे. नेमकी कमी कोणची आहे, अधिक कोणची आहे हे आम्हालाही सांगता येणार
नाही, आणि ज्यांनी घातलेले आहेत ते त्यांच्या विचारातून त्यांनी त्या घातलेल्या आहेत. असो, पण अशा पद्धतीची ज्ञानेश्वरीची जी काही प्रत आहे महत्त्वाची, त्या प्रतीमध्ये 9033 ओव्या आहेत. मग एवढ्या मोठ्या ओव्या वाचायच्या, एवढ्या ओव्या समजून घ्यायच्या, एवढ्या ओव्याप्रमाणे जीवन बनवायचंय. हे जीवन बनवणं नामदेव महाराज आम्हाला जरा तरी शक्य वाटत नाही. मग नामदेव महाराज उलट्या क्रमाने जातात. अरे म्हटले ठीक आहे बाबा, तुला एवढ्या वव्याचं अनुकरण करता येणार नाही, एवढ्या वव्या तुला समजणार नाहीत, एवढ्या वव्याप्रमाणे तुझं जीवन बनवता येत नाही. त्याकरता तुला एक गमक सांगतो, महत्त्वाचं सांगतो. एवढ्या वव्यातून तू एक ववी निवड, ती तुझ्या कामाची असेल अशी ववी निवड, आणि त्या ववीप्रमाणे जीवन बनव. तुझं एका ववीत कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी, जसं आपण म्हणतो ना, तुम्ही वारीला अष्टमी ते आमुषापर्यंत नाही येणं झालं तुमचं, कमीत कमी एकादशीला तरी एकतरी म्हणजे इथपर्यंत तो असा त्याचा भाव आहे. एकतरी सांगण्याचा भाव असा आहे की कमीत कमी एकतरी, पण ती एकतरी जरी असली तरी जीवनाला ती तारून नेणारी, हेही ध्यानात ठेवायचं बरं का. ही जीवनाची परिपूर्ती करणारी ओवी आहे. जसं 100% वारी नाही घडली, पण एकादशीला जर इथं आपण आलो तर नक्कीच 100% वारी घडू शकते. अशा पद्धतीचा जो भाव आहे, त्या भावातून नामदेव महाराजांनी सांगितलं की असा श्रेष्ठतम असणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल श्री नामदेव महाराजाने माऊली करता खूप सुंदर सुंदर शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला शब्द आहे ज्ञानराज. ज्ञानराज शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. माऊली करता अनेक शब्द आहेत. ज्ञानराज शब्द नामदेव महाराजांनी जर दिला असेल तर तुकोबारायने ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, राजा गुरु महाराज. ज्ञानदेव तुम्हारे ज्ञानदेव तुम्हारे ज्ञानदेव तुम्हारे. मी हे का प्रमाण म्हटलं, कारण बऱ्याच मालिकेमध्ये असा पाठ पूर्वी होता, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, पण आता बऱ्याच मालिकेमध्ये, भजनी मालिकेमध्ये असा पाठ झाला, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. मी याच्याकरता सांगितलं, कशाकरता सांगितलं, जर नामदेव महाराजाने ज्ञानराज शब्द दिला असेल तर तुकोबारायाने ज्ञानराज शब्द नक्कीच दिला असेल. ज्ञानियांचा राजा पाठ पाठ घेण्याकरता बोलतो मी. पाठ असा घेतला तरी काही बिघडणार नाही, कारण माऊलीने जर तसा शब्द दिला असेल नामदेव महाराजाने तर तुकोबारायाने ज्ञानियांचा राजा म्हणायला काही हरकत नाही. पण बऱ्याचशा लोकांनी, विद्वान लोकांनी ज्ञानियांचा गुरु राजा महाराव असं मालिकेत केलं आहे. त्याच्यात पाठभेद केले. पाठभेद हे अनेक पद्धतीने होतात. पहिला पाठभेद होण्याचा प्रकार असा राहतो, कसा राहतो, अज्ञानी लोक असतात, अडाणी लोक असतात, त्यांना अक्षर चांगले समजत नाही, आणि अक्षर न समजल्यामुळे त्यांच्याही करून समाजामध्ये पाठभेद होतो. जसं माऊलीने सांगितलं, भजे का त्वरित भावनायुक्त. अडाणी माणूस असेल, त्याच्या जर लक्षात का आणि खा हा फरक जर नाही लक्षात आला तर भजे खा त्वरित भावनायुक्त असं म्हणू शकतो. विठ्ठल विठ्ठल. हे अडाणी माणसं अनेक पाठभेद करून टाकतात. माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. तुकोबारायाने असं लिहिलं का माघ शुद्ध दशमी असं लिहिलं, हे लोकांना नाही सांगता येणार. पण तुकोबारायाच्या काळाच्या अनुषंगाने विचार केला आणि मराठी भाषेतल्या शब्दाचा विचार केला तर तुकोबारायाने माहो शुद्ध दशमी सुद्धा लिहिलं असेल असं म्हणायला काही अडचण नाही आहे. मोडून या वाटा
हा सूक्ष्म दुस्तर असं तुकोबरायांनी लिहिलं असेल, कारण लोकांपर्यंत ते शब्द होते, लोकरूढीतले ते शब्द होते, लोकरूढीतले शब्द संत नेहमी वापरतात बरं. म्हणून विद्वान लोक, बुद्धिवान लोक, मराठीचे अभ्यासक लोक ते म्हणतात माहो नाही माघ म्हणा, ते माघ शुद्ध असं म्हणा. म्हणजे ते अभ्यासक लोक आहे. अडाणी लोक पाठभेद, अडाणी लोकांकडून न समजल्यामुळे पाठभेद होतात आणि विद्वान लोकांकडून समजून पाठभेद होतात. विठ्ठल विठ्ठल. आणि विद्वान बुद्धिवान अभ्यासू असतात, त्याच्यामुळे ते जाणून बुजून करतात बरं का, म्हणून पाठभेद करतात. नाही माऊलीने असं लिहिलं असेल. आता बुद्धी लावून जर पाठभेद केला तरी तो पाठभेद महत्त्वाचा नाही, अडाणी माणसाने पाठभेद केला तोही पाठभेद महत्त्वाचा नाही. मग पाठभेद कोणता महत्त्वाचा? जर यदा कदाचित एखाद्यावर माऊलीची कृपा झाली किंवा तुकोबरायाची कृपा झाली आणि त्या कृपेतून जर तो बोलत असला आणि ते शब्द जर निघत असले तर समजून घ्यावं नक्कीच तुकोबरायाचे ते शब्द आहेत. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. म्हणून अनुग्रहित जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपल्या शब्दाला फारशी किंमत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून परमार्थामध्ये अनुग्रहाला खूप महत्व आहे. कोणताही संप्रदाय असो, कोणताही पंथ असो, त्यामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे की त्या संप्रदायाचं पहिलं आपल्याला शिक्षण झालं पाहिजे, शिक्षा. त्या संप्रदायाची आपल्याला दीक्षा मिळाली पाहिजे आणि त्या संप्रदायाचा अनुग्रह मिळाला पाहिजे. आपण सर्वसाधारण शिक्षा या पदाने शिक्षण संस्था, शिक्षण संस्था, शिक्षण संस्था, सद्गुरू जोग महाराजापासून तर अगदी आळंदीमध्ये एखाद्या नवीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेली शिक्षण संस्था, ही शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्था हे नाव आपल्याला हेच शिकवतं, फक्त वारकरी संस्थेचा, वारकरी शिक्षणाचा, ज्ञानोबराय तुकोबराय संत वाङ्मयाचा अभ्यास आपल्याला प्राप्त करणं याचं नाव आहे शिक्षण संस्था. उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. शिक्षण वेगळं आहे आणि त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला जातो. बरेच लोक वेगळ्या वेगळ्या शिक्षणाचं शिक्षण घेऊ शकतात, पण जरी त्यांनी ते शिक्षण घेतलं असलं तरी त्या क्षेत्रात ते उपयोग त्याचा करतीलच असं सांगता येणार नाही. अन्य क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपलं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आपले मिळणारे गुरु महाराज, शिक्षण देणारे जी मंडळी आहेत ती अतिशय उत्कृष्ट असावेत आणि ती अनुग्रहित असावेत. महत्त्वाचा भाग आहे, ते अनुग्रहित असावेत म्हणजे त्यांनी दिलेलं शिक्षण योग्य राहील. आणि मग ते संप्रदायाचं सगळं शिक्षण आपण घेतलं पाहिजे आणि ते शिक्षण घेताना आपण दीक्षा घेतली पाहिजे, कारण दीक्षेला खूप महत्त्व आहे. संन्यासी व्हायचं असेल तर दीक्षा घ्यावी लागेल, ब्रह्मचारी व्हायचं असेल तर दीक्षा घ्यावी लागेल, वारकरी व्हायचं असलं तर दीक्षा घ्यावी लागेल. पण घेत नाहीत लोक. घेतात लोक दीक्षा, घेतात लोक दीक्षा. किती दीक्षा घेतात? तुळशीची पवित्र माळ घालून घेतात, गोपीचंदनाचा टिळा लावतात, पण जे संप्रदायाने सांगितलेले लक्षण आहेत, संप्रदायाने ड्रेस कपडे घालायचं लक्षण सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कोणतेही कपडे घाला, काही अडचण नाहीये. पण एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी थोडं सांगितलं. सात्विक लक्षण सांगत असताना हा साधू पुरुषाने, वैष्णवाने आणि त्यातली त्यात गृहस्थी असणारी वैष्णव मंडळी त्यांनी पांढरा स्वच्छ कापड वापरावं असं नाथ महाराजांनी एका ओवीमध्ये भागवतात सांगितलेलं आहे. कारण पांढऱ्याला फार महत्त्व दिलं. आसन ठेवीत असताना पांढरी घोंगडी असावी आणि सुंदर त्याच्यावर साधना करावी. म्हणून ह्या सगळ्या साधनेमध्ये पांढरेपणा हा स्वच्छपणा आहे. वर्णाचे जे प्रकार झाले, कलरचे जे प्रकार झाले, रक्त, श्वेत, पित्त, प्रभा, भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, याचा विचार करताना तिथे श्वेतवर्ण आलेला आहे. आणि श्वेत म्हणजे अतिशय सात्विकता. आणि अशी सात्विकता ज्याच्यामुळे वाढेल, आपल्याला बघितल्यानंतर पुढच्या माणसाला असं वाटेल की हा माणूस सात्विक आहे. पुढच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की हा माणूस सात्विक आहे. आपण आपल्या अंगावर तसे बाणे धारण केले की त्या बाण्याने आपल्याला असं वाटलं पाहिजे आपण सात्विक आहेत. रजोगुणी हॉटेल पुढे थांबू नये. विठ्ठल विठ्ठल. तमोगुणी तर लांब राहिलं,
पण आपल्याला आपल्याच ड्रेसमुळं, आपल्या कपड्यामुळं, आपल्या बाह्य लक्षणामुळे आपले फार मोठा फायदा होतो बरं का. बाह्य लक्षणं हे फार चांगले असतात. संन्याशांनी बाह्य लक्षणं लाल कपडे धारण करावेत, विधी मार्ग शास्त्र सांगतं करावेत, विधी मार्गाने धारण करावेत, पण परमहंस झाल्यानंतर त्यालाही ड्रेसाचं बंधन येत नाही आहे. त्याने कपडेच घातले पाहिजे असे नाही, पण लाल ड्रेस जर त्याने घातला तर नक्कीच त्याच्या सर्व जीवनाला ब्रेक मिळतो, त्याचं जीवन लोकांना आदर्श होतं. त्याच्याकडे पाहून कोण्याही माणसाला हात जोडावे वाटतात की अरे वा साधू महात्मा आला, या या या. बिगर ओळखीचा साधू येऊ द्या कीर्तनात, लोक पाहतील, या या बसा, आसन देतील त्याला. का? कारण ते ड्रेसचं महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचा विषय आपला चालला, ड्रेसाला महत्त्व नाही. एखादा विचारित राहिला तरी काही बिघडत नाही, पण तुकोबारायांनी सांगून टाकलेलं आहे की कलियुगातले लोक विजार कातडी पांघरतील, नेसतील म्हणे, नेसतील. म्हणून त्याचं महाराजांनी थोडंसं ब्रेक त्याला दिलेला आहे. पण ड्रेस कोणता असेल त्याला फारसं महत्त्व नाही आहे. आपल्या वारकरी संप्रदायाला वृत्तीच्या परमार्थाला महत्त्व आहे. वारकरी संप्रदाय हा वृत्तीच्या परमार्थाशी जोडलेला असल्यामुळे, अंतरंगात जोडलेला असल्यामुळे आपण वारकरी संप्रदायाचं सुंदर दीक्षा घेतली पाहिजे. आणि दीक्षा घेत असताना आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जर विचार केला, आपण दीक्षेचे वैष्णव नाहीत, आखाड्याचे वैष्णव नाहीत. आपल्याकडे वैष्णवाच्या आखाड्याचं सर्टिफिकेट नाही, आपल्या महाराज लोकाला सर्टिफिकेट नाही, आपल्याला कुंभमेळ्यात प्रवेश नाही. म्हणजे आपण अधिकृत भारतीय जे वैष्णव आखाडे आहेत त्याच्यात बसत नाही. तरी मात्र ज्ञानोबारायाने वैष्णव संप्रदाय पुरस्कृत हा वारकरी संप्रदाय असल्यामुळे अशा पद्धतीने वैष्णवाचे लक्षणं साधू संतांनी ठिकठिकाणी सांगितले. एकनाथ महाराजाच्या एका अभंगातून मी वैष्णवाचे लक्षण आपल्याला सांगत असतो. 4 प्रकारे वैष्णवाचे लक्षणं घ्यायचे वारकरी संप्रदायातल्या. कोणते कोणते? पहिलं लक्षण, आवडे देवासे तू ऐका प्रकार. कोणतं लक्षण? नामाचा उच्चार रात्रंदिवस. दुसरं लक्षण, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तिसरं लक्षण, हृदयी कळवळा वैष्णवाचा. वैष्णवाबद्दल प्रेम पाहिजे, हे बाह्य लक्षणं धारण केली पाहिजेत. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. या लक्षणाने जो बसतो तो वारकरी वैष्णव आहे, सर्टिफिकेटचा नाही, पण नियमाने तो वैष्णवत्व त्याच्यामध्ये येऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने आपला विषय चालला की अशी दीक्षा धारण केली पाहिजे. म्हणजे राहणमान खान पान हे सगळे नियम अंगात बांधले पाहिजेत. आणि हे नियम ज्याच्या अंगात बांधल्या जातात त्याच्या शिक्षणाचा उपयोग होतो. विठ्ठल विठ्ठल कारण शब्द हे कोणीही बोलतं. आता ग्रंथाचा जर विचार केला, वेदापासून तर आतापर्यंत अनेक आपल्याला ग्रंथ पाहायला मिळतील. ग्रंथ वाचून लोकांना फारसं काही मिळत नाही. का? त्यातलं ते कळत नाही. आणि न कळल्यामुळे त्या ग्रंथामुळे माणसाचं मन रमत नाही. त्याच्याकरता व्यक्तीची नितांत गरज आहे. आणि व्यक्तीची गरज असल्यामुळे त्या व्यक्तीच्या अंगामध्ये ते सगळे ग्रंथ उतरलेले पाहिजे, सर्व शास्त्र उतरलेले पाहिजे. आणि ते सगळे शास्त्र उतरून त्याच्या कायिक वाचिक मानसेच्या तपश्चर्येने ते असे चांगले झाले पाहिजे, तिवून निघले पाहिजे. जसं सोनं आहे ना, सोनं जसं अग्नीतून निघाल्यानंतर असं मस्त लखलख होतं, तसं शास्त्र हे विरक्त संताच्या मुखातून निघाल्यानंतर मस्त होतं, तयार होतं, त्याला आदर तयार होतो, लोक त्याला स्वीकारतात. गुरु महाराजांनी सांगितलं बरोबर आहे, वेदात नाही, शास्त्रात नाही, कुठं बसत नाही, सांगितलंय ना गुरु महाराजांनी. गुरु महाराजांनी सांगितलं म्हणून त्याला महत्त्व आलं. का महत्त्व आलं? त्या व्यक्तीमुळं महत्त्व आलं. आणि म्हणून व्यक्तिमत्वानेच ज्ञान समाजापर्यंत पोहोचतं. ज्ञानेश्वर माऊली झाले. आणि म्हणूनच मागचं जे काही वेदशास्त्राधिकाचं ज्ञान होतं तेच माऊलीने पुन्हा उद्धृत केलं. का माऊली नवीन आणलं? नवीन नाही आणलं. नवीन कोणी काही आणत नाही जगात. जगात जे आहे ते सगळं जुनंच आहे, फक्त काही काही त्याला जागे करते एवढंच आहे. विठ्ठल विठ्ठल. आता काही काही वक्ते असे सुंदर बोलतात, असं सुंदर बोलतात, असं सुंदर बोलतात. त्यांनी कुठेतरी चारवाकाचं इकडं तिकडं ऐकलेलं राहतं आणि ते समाजाला सांगतात. समाजाने ते कधी ऐकलेलंच नसतं, त्यामुळे लोक म्हणतात त्यांनी नवीन सांगितलं. पण त्याने जरी ते सांगितलं ते नवीन नाही. जगामध्ये नवीन काहीच नाही. कुठेतरी आहे ज्ञानेश्वरीमध्ये
भागवतामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये नास्तिक विचाराचा सुद्धा विचार दिलेला आहे की नास्तिक कसा असतो हे तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातून शिकायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल. भागवतात पण आहे नास्तिकाचे मतं सांगितले. काही गरज होती का सांगायची? पण नास्तिक असे असतात, नास्तिक असे असतात, नास्तिक असे असतात असं खूप सांगितल्यामुळे बरेच लोक आस्तिक सोडून देतात आणि त्याच्यातच घुसतात. बरोबर आहे म्हटले, हेच बरोबर आहे. ज्ञानेश्वरीत आलं म्हटले. आसुरी संपत्ती दिकाचं वर्णन आलेलं आहे. कारण ते म्हणतो पशुपक्षाचं कुठं विवाह झाला का? बरोबर आहे की नाही? त्याचं लग्न करण्याकरता लव्ह मॅरेज केलं तर काही बिघडतं का? आंतरजातीय केलं तर काही बिघडतं का? म्हणले असं कुठं आलं? म्हणले ज्ञानेश्वरीत आलं. पशुपक्षाचा कुठं विवाह होत नाही, त्यांनी कुठे ब्राह्मण बोललेलं नाही, त्यांनी मंगलाष्टक म्हटलं नाही, आणि मग त्यांना काही लेकरं झाले नाही का? म्हणजे धन चांगलं कमवून जर प्रपंच होतो, पोट भरतं, तर चोरून आणलेल्या लोकांचं काही वाईट होतं का? किती सुंदर भावे आहे तिथे. त्या अभ्यासू लोकांना माहिती आहे ज्ञानेश्वरीमध्ये किती सुंदर भावे आहेत की सगळं जर ऐकलं आणि तेवढंच जर ऐकलं तर नक्कीच माणूस नक्कीच नास्तिक झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढंच जर ऐकलं तर त्याचं सार जर नाही कळालं, शास्त्रांनी कशाकरता मांडून ठेवलं ते नाही कळालं, तर नक्कीच माणसं नास्तिक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ स्वबुद्धीने ऐकत जाऊ नये, कोणतेही ग्रंथ आपल्या बुद्धीने सोडत जाऊ नये, कारण अर्थाचा अनर्थ होतो. त्याकरता श्रीगुरूची गरज आहे आणि त्याकरता अनुग्रहित साधूची भेट झाली पाहिजे. म्हणून दीक्षा, शिक्षा आणि अनुग्रह श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज तसे जनार्दन स्वामीला गुरु मानणारे, गुरुचे यथार्थता नाथ महाराजाची जनार्दन स्वामीशी जोडली. एका जनार्दनी सगळ्या अभंगाला नाथ महाराज जनार्दन स्वामीशी जोडले. पण ज्यावेळेस ज्ञानोबाराईंचा साक्षात्कार त्यांना झाला त्यावेळेस त्यांनी मात्र ज्ञानोबाराईला गुरु म्हणण्याकरता नाकार दिला नाही. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन एकनाथ महाराज गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. म्हणून नाथ महाराज म्हणतात मी माऊलीचा अनुग्रहित आहे. आपलंही जीवन परिपूर्ण तेव्हाच होईल अनुग्रहित झाल्यानंतरच. शिक्षण हा विषय असा आहे, कीर्तन करणं हा विषय असा आहे, प्रवचन करणं हा विषय असा आहे, व्याख्यान करणं हा विषय असा आहे. फक्त तो शिक्षणाशी संबंधित आहे आणि स्वभावाने धीटपणाच्या संबंधित आहे. म्हणून तो अनुग्रहित होत नाही तोपर्यंत जीवन पूर्ण होत नाही. म्हणून अनुग्रहाची नितांत गरज आहे. या दृष्टीने श्री साधू संत महात्मे जे बोलतात त्यावेळेस ते अनुग्रहित झालेले असतात आणि अनुग्रहित झालेलं जे बोलणं आहे ते यथार्थ राहतं. याच्याहून आपला विस्तार थोडा बोलण्याचा झाला की अनुग्रहित असावं. म्हणून नामदेव महाराजांनी ज्ञानराज हा शब्द दिला. मग तुकोबरायने ज्ञानराज किंवा ज्ञानियांचा राजा का म्हटलं नसावं? आणखी आता याच्याकरता समर्पक घेऊन चला. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षा अभगवम धर्म्यम सुसुखम कर्तम अव्ययम. म्हणून हे ते ज्ञान आहे, विद्येचं राजा आहे, पवित्रांचा राजा आहे.
म्हणून असं असणारं ब्रह्मज्ञान हे जर विद्येचं राज असेल आणि ज्ञानेश्वर माऊलीचं स्वरूप जर ज्ञानच असेल तर ज्ञानराज हा शब्द ज्ञानोबाराय करता लावायला काही अडचण नाही. म्हणून अतिशय सुंदर शब्द आहे ज्ञानराज. ज्ञानाचा राजा असा त्याचा एक षष्टी बहुरी समास होऊ शकतो की ज्ञानाचा राजा किंवा ज्ञान आहे अशा प्रकारचं राजे स्वरूपाने असा जो तो श्री ज्ञानोबाराय व्यापकतेने घ्या. ओम नमो ज्ञानेश्वरा. माऊली हे व्यापक आहे. माऊलीचं जरी शरीर आपल्याला दिसत असलं अवताराच्या रूपाने तरी ज्ञानोबारायचा खरा खरा जर विचार करायला गेलो तर ज्ञानोबाराय व्यापक आहे. आणि व्यापक जे असतं तेच ज्ञान असतं. ज्ञानाचं स्वरूपच काय आहे? व्यापकता. सर्व ठिकाणी भरलेलं ओतप्रोत अशा प्रकारचं ब्रह्मज्ञानाच्या स्वरूपाचा विचार आहे की जिथे काही बोलता येत नाही, ज्याला आहे म्हणता येत नाही, ज्याला नाही म्हणता येत नाही, असं काहीच ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. माऊलीच्या वव्या आहे. जे होय ना नोहे, जे नाही नाही, ऐशे म्हणून उपाये उपजतीची ना, जे चळे ना ढळे, सरे ना मेळे. आता पुढचं लक्षात घ्या. आपुलेने अंगबळे अंगविले जिही. आपल्या अंगबळाने ज्याने ते अंगवलं म्हणजे त्याला धारण केलं ते त्या स्वरूपात जाऊन पोहोचले. जे कोणी त्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचले ते ज्ञान स्वरूप असल्यामुळे माऊली ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानाचा ईश्वर म्हणा, ज्ञान एव ईश्वर म्हणा, कर्मधारय. ज्ञानच ईश्वर. वेगळं ज्ञान आणि ईश्वर दोन शब्दही शिल्लक ठेवायचे नाही असं ज्ञानोबारायचं स्वरूप असल्यामुळे सगळ्या संतांने तोंड भरून माऊलीचं वर्णन केलं. ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर म्हणजे माऊली. ज्ञान म्हणजे माऊली. आता आणखी एक बारकावा लक्षात घ्या. ज्ञान म्हणजे माऊली, माऊली म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, ज्ञान म्हणजे अद्वैत ज्ञान, ज्ञान म्हणजे एक. आता आपल्याला सगळ्याला तिथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला त्याच्याशी संबंध जोडावा लागेल. जोडावा लागेल का म्हणायला लागलो मी? संबंध असून आपल्याला नसल्यात जमा हे असं वाटतं म्हणून जोडावं लागेल. हे अद्वैतातले शब्द आहेत. कारण आपल्याला वाटतं प्रतिबंधामुळे आपला संबंध नाही. जोपर्यंत आपण संबंध जोडित नाही तोपर्यंत प्रेम निर्मिती होत नाही. कारण आपण त्या स्वरूपातून आलेलो आहोत. पुन्हा आपल्याला त्या स्वरूपात जायचं आहे. मग पुन्हा स्वरूपात जाण्याकरता प्रेम निर्मितीची नितांत गरज आहे. व्यवहारातले उदाहरण घेऊन चला. एखादा तरुण मुलगा आहे, एखादी तरुण मुलगी आहे. दोघांचा काही पूर्वी संबंध नव्हता. हे एक गावचे ते एका गावचे, ओळख नाही, पाळख नाही, काही संबंध नाही. पण कर्मधर्म संयोगाने
दोन्हीकडचे पाहुणे रावळे आले गेले, संबंध जोडला, लग्न ठरलं. दोघांनी एकमेकाला प्रत्यक्ष पाहिलं, भेटले, बोलले, एकमेकाचे फोन घेतले, लग्न ठरलं पुढे. आणि लग्न ठरलंय पुढे 2 महिन्यांनी लग्नाची तारीख काढलेली आहे, पण तोपर्यंतही संबंध जोडण्यात आले. अगोदर एकमेकाचा फोन मिळाला, एकमेकाचा नंबर मिळाला, मधून फोन व्हायला लागला, मधून फोन होता 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 असं प्रेम जुळत चाललं, प्रेम जुळत चाललं, वाढत चाललं का कमी होत चाललं? वाढत चाललं. अनेक प्रसंगाने ते वाढत गेलं, वाढत वाढत एवढं वाढायला लागलं की यदा कदाचित तो मुलगा कुठेतरी दारू पिऊन मोटरसायकलीवर धावत असताना कुठेतरी रोडच्या खाली गेला. त्या मुलाला लागलं, तिकडं बातमी गेली, कुठं? मुलीच्या गावाला, की त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. त्याला थोडं लागलं. लागल्यानंतर ज्या मुलीशी संबंध जोडलेला होता त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. विठ्ठल विठ्ठल का पाणी आलं? प्रेम जोडल्या गेलं. काय नातं जोडलं की हा आता माझा पती होणार आहे. त्या मुलीला काय वाटत होतं, आता हा माझा पती होणार आहे. आणि होणाऱ्या पतीला जर असं काही झालं तरी तिकडे काही अंशाने का व्हायना वाईट वाटतं, दोघालाही वाईट वाटतं. मग वाईट वाटायचा प्रसंग केव्हा निर्माण झाला? प्रेम जोडल्यामुळे. वाईट वाटायचा प्रसंग प्रेम जोडल्यामुळं, चांगला वाटायचा प्रसंग प्रेम जोडल्यामुळे. जर प्रेम नसतंच जुटलं तर काही बरं नाही, वाईट नाही. मग आपण आळंदीला येतो. आता आळंदीला आल्यानंतर आपलं प्रेम कुठं जोडलं गेलं पाहिजे? ज्ञानाशी, बरं का, ज्ञानाशी. मग ज्ञानाशी जर प्रेम जोडायचं ठरलं तर ज्ञानोबरायला परक म्हणावं लागेल का माझं म्हणावं लागेल? विठ्ठल विठ्ठल काय म्हणावं लागेल? हे ज्ञानोबराय माझे. आता माझं जर आपण ज्ञानोबरायशी जोडलं तर हे जोडलेलं वाढत गेलं पाहिजे का कमी होत गेलं पाहिजे? असं माझेपणा असा वाढत गेला पाहिजे. की नामदेव महाराजांनी काय आयडिया केली, काय युक्ती केली की ज्ञानराज माझी. माझं कोणाला म्हणतो आपण? जे माझं असन त्याला. दुसऱ्याला ज्याला माझं म्हणता येईल का? दुसऱ्याला माझं म्हणलं तर मार खायची पाळी येते व्यवहारामध्ये. आपण जर माझं, माझी बायको, माझं काही म्हणायला गेलं तर काय जमन काय? म्हणजे व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याला माझं म्हटलं तर जमणार नाही, पण व्यवहारामध्ये सुद्धा आपण सर्वाला प्रेमाने माझं म्हटलं तर काही अडचण येणार? काही अडचण येणार नाही. आपल्या देशाच्या दृष्टीने विचार करायला गेलो, आपण आपल्या दृष्टीने विचार करायला गेलो, माझेपणाचा विचार करायला गेलो तर लक्षात घ्या थोडा माझेपणा. सामान्य माणसाला विचारलं अरे तुझं काय आहे? त्याने सांगितलं महाराज माझं आळंदीत काहीच नाही, भाड्याची खोली आहे, तिथे राहतो, बायको मुलगा पोरं सोरं एवढं माझं आहे, बाकी काही नाही. दुसऱ्याला विचारलं तुमचं काय आहे? त्यांनी आपले 5 ताळी बिल्डिंग आहे आळंदीत माझी, माझं असं आहे, माझा समाज आहे, माझे अनेक लोक आहेत माझ्याबरोबर, त्याचा माझेपणा आहे. एखाद्या गावच्या सरपंचाला विचारलं तुझा माझेपणा? हां, त्याने सांगितलं माझं गाव आहे, गावाकरता मी रात्रंदिवस झटत राहतो, गावातला गोर गरीब कोणत्याही माणसाच्या अडचणी असेल तर सोडीत राहतो, 12 वाजता एखादी बाई अडचणीत आली तर गाडी देतो, त्याच्याबरोबर दवाखान्यात जातो, कारण माझ्या गावाकरता मी रात्रंदिवस झटत राहतो. एखाद्या आमदारला विचारलं तुमचं काय आहे? त्यांनी सांगितलं माझा मतदारसंघ आहे, माझ्या मतदारसंघाकरता मी काही मागतो, सगळं आणतो, पण कोणाला? माझ्या मतदारसंघाकरता, बरं का, माझ्या मतदारसंघाकरता आणतो, शेजाऱ्याच्या गावाला जाऊ देणार नाही, दुसऱ्या मतदारसंघातलं जमत नाही. आम्हाला आपल्याला अनुभव येतात कधी कधी. एखादा खेड्यातला माणूस आजारी असतो, दवाखान्यात गेलेला असतो, काही योजना सरकारच्या असतात, त्या योजनेमध्ये बसवण्याकरता त्या लोकांना प्रयत्न करावे लागतात, आमदाराची शिफारस आणावी लागते. त्यावेळेस आमदार विचारतो कोणत्या मतदारसंघातला आहे? आपला जग दुसरा आहे. म्हणजे आपल्यासारखा महाराज जरी असला तर त्याच्या मतदारसंघात बसला तर मिळतंय, नाही तर
थोडी अडचणी निर्माण होतात, कारण त्याचा माझेपणा तिथे चिकटलेला आहे. माझेपणा माझा आहे, माझा मतदारसंघ आहे. हो चला पुढे चला. त्याच्यानंतर एखादा म्हणेल महाराष्ट्र माझा आहे, माझ्या महाराष्ट्राकरता मी दिल्लीला जाईन, लढत राहीन, भांडत राहीन, काय करायचं ते करेल. पुढे जाऊन चला पंतप्रधानाला विचारा, भारत माझा देश आहे, पाकिस्तानच्याला प्रवेशही होऊ देणार नाही, रेषेच्या अलीकडे थोडं जर कमी जास्त केलं तर उडून देईन, माझ्या भारतीयांचं रक्षण करेल. त्याचा माझेपणा देशापुरता आहे का सगळे आजूबाजूचे देश घेऊन ये? मर्यादित आहे, लिमिटेड. माझा देश आहे. म्हणून आपले भारतीय प्रार्थना शाळेमध्ये फार सुंदर आहे, भारत माझा सारे भारतीय माझे. हे मनाईपुरतंच आहे का मोठं झाल्यावर आहे? हे लहानपणीच आहे. एकदा मोठे झाले की मग मात्र माझं तुझं तयार होत झालं. हे माझं आणि तुझं फार बेकार आहे. म्हणून भारत माझा देश आहे एक सुंदर प्रार्थना आहे. म्हणून जगाकरता माझं म्हणण्याची व्यवस्था विचारलं कोणाकडे आहे? म्हणले माऊलीला विचारा. माऊली तुमचं माझी पण किती मोठं आहे? माऊलीने सांगितलं हे विश्वची आईशी मती जयाची स्थिर. माऊलीने सांगितलं किंबहुना, अरे फार काही सांगू, हे सर्व चराचर जगत माझं स्वरूप आहे. किंबहुना माऊली म्हणतात फार काय सांगू तुला, हे सर्व चराचर असणार जग मीच आहे. जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले द्विजे नवीन. अशी व्यापकतेने परिपूर्ण भरलेला माझेपणा श्री ज्ञानोबारायकडे असल्यामुळे नामदेव महाराजांनी हुशारी केली. म्हणले गाव देश प्रांत सगळं सोडून द्या, जे जगाला माझं म्हणून बसलाय ते माझं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे नामदेव महाराजाचा माझेपणा किती मोठा आहे. ज्ञानराज माझे, माझे ज्ञानराज, सगळ्या जगाला माझं म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली, ते जर माझे झाले तर मला जगातले काही कमी आहे का? मला जगातली कोणती वस्तू आहे? कारण ती त्यांची आहे, माऊलीची आहे. सगळं माऊलीचं स्वरूप आहे. आणि असं माऊलीचं ज्ञान स्वरूप असल्यामुळे ज्ञानराज माझी, आता माझी माऊली आहे. आता माझी माऊली म्हणजे जगाची माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून माऊलीच्या नावात फार वैशिष्ट्य आहे. माऊलीच्या नावाने एखादी संस्था काढली आहे की नाही, माऊली वारकरी शिक्षण संस्था. एका गावाला कीर्तनाला गेलो, संस्था होती तिथे, त्यांना विचारलं काय नाव आहे? ते म्हणले माऊली वारकरी शिक्षण संस्था. मला आनंद झाला. म्हणलं माऊलीच्या नावाने हाटली चालते तर संस्था काय चालणार नाही? विठ्ठल विठ्ठल माऊलीच्या नावावर महाराष्ट्रात कुठं काय नाही. आमच्या भागात तर एक जणाने एकनाथ महाराजाच्या नावावर दोन्ही भोजन होतं. विठ्ठल संत एकनाथ महाराज दोन्ही बी शाकाहारी मांसाहारी. आम्ही बोर्ड वाचला, आमच्या परिसरात होतं. गावामध्ये कीर्तनाला गेल्यावर जग जाहीर करून टाकलं. आमदारही आलते तिथं, त्यांच्याही कानावर घातलं. म्हणलं आपल्याला जायचं आहे त्या माणसाकडं. चर्चा केली भरपूर, कीर्तनात काढून टाकला बिचाऱ्यांनी बोर्ड. कमीत कमी असे बोर्ड काढून टाकण्याची आपली कीर्तनकारावर जबाबदारी आहे. कुठं दिसलं असं तर बोलता बोलता चालता चालता हे केलं पाहिजे. तर माऊलीचं नाव आणि माऊलीच्या नावावर जर असे अयोग्य कामं होत असतील तर नक्कीच त्रिशंकू सरकारासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आपल्या तर त्याच्यात फरकच नाही. ते बी ॲडजस्ट करून राहिले. काय करावं त्याला? कोणाला मतदान करावं हे लोकांच्या करता येत नाही. तसं आपल्यातही ॲडजस्ट आहे. आई म्हणलं आम्ही तारीख घेत नाही तिथं, असं असं तुमचं चुकतं. ते म्हणले नका घेऊ, दुसरा महाराज. विठ्ठल विठ्ठल तिथं उभेच आहेत माणसं, लगे हजरच येते. म्हणले बरं झालं ते सरकले ना, आपल्याला संधी प्राप्त होते. असं द्या. पण हे त्रिशंकू जर असं चाललं तर नक्कीच आपल्या माऊलीच्या नावाचा अवमान होऊ शकतो. साधू संतांच्या मर्यादा पाळल्या जाणार नाहीत. म्हणून साधू संतांच्या मर्यादा पाळूनच आपल्याला चालावं लागेल, सर्वांनी चालावं लागेल.
कोणी माणसं असू द्या, संप्रदायातले गरीब श्रीमंत लहान मोठे, संप्रदायाची भेष संप्रदायाची दीक्षा घेऊन जर काम करीत असतील तर त्यांनी माऊलीला आवडेन असंच काम करावं, नामदेव महाराजाला आवडेन असंच काम करावं, एकनाथ महाराजाला आवडेन असंच काम करावं. आणि ते आवडेन असं काम करण्याकरता अगोदर त्यांना सगळं बघावं लागेल, त्यांचं वाचन करावं लागेल, गाथा भागवताचं चिंतन करावं लागेल. त्यावेळेस हे सगळं होऊ शकतं. आता माऊली जगाची माऊली झाली आहे. काय माऊलीचं वैशिष्ट्य आहे? गावोगाव ज्ञानेश्वर नावाचे माणसं खूप भेटतात, प्रत्येक गावगाव ज्ञानेश्वर नावाचे माणसं खूप भेटतात. पण जेवढे माणसं ज्ञानेश्वर नावाचे तेवढे कलाकार. त्याचा तुम्ही अभ्यास करा. ज्ञानेश्वरन लई चांगला असं काही नाही, असं काही वेगळंच राहतं. ज्ञानेश्वर नावाची किमी आहे ते. माऊलीकडे काही कमीच नाही हो. माऊलीचं वैशिष्ट्य आहे. माऊलीच्या वैशिष्ट्यामध्ये गायन आहे, माऊलीच्या वैशिष्ट्यामध्ये वादन आहे, माऊलीच्या वैशिष्ट्यामध्ये कला आहे, ज्ञानोबारायांना काव्य आहे. ज्ञानोबारायाकडे काही कमी नाही. म्हणून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि महाराष्ट्रातल्या साहित्यिक लोकांनी ग्रंथदिंडी म्हणून साहित्य संमेलनाच्या दिवशी तिची मिरवणूक काढित होतं महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीची मिरवणूक साहित्यिकांनी ती उचलली ज्ञानेश्वरी. पण बरेच लोक असाहित्यिक निर्माण झाले. ते म्हणले ज्ञानेश्वरीच का? विठ्ठल विठ्ठल. मानभाव सुद्धा माऊली बरोबरचे जेठा म्हणे त्यांचं. कोण काय म्हणेल हे सांगता येणार नाही. भारताचं एक वैचित्र्य आहे, भारतामध्ये विचित्रता आहे. का विचित्रता हे कळत नाही. भारतामध्ये जे काही सर्व समाज जो आहे तो आपापल्या पद्धतीने वागू शकतो, ही भारतातली विचित्रता आहे. की भारतातल्या कोणत्याच माणसाला असा दंडक नाही की तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, तुम्ही हिंदूच्या नियमाने वागा, मुसलमानाच्या वागा, ख्रिश्चनाच्या कोणत्या नियमाने वागा, असं संविधान सांगत नाही. आणि त्यामुळे भारताचं हे वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं याच्यामुळे की भरतखंडे नरदी हे प्राप्ती, म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्य आहे. भारतामध्ये कोणत्याही धर्मात राहता येतं, भारतामध्ये कोणत्याही पंथाचा अभ्यास करता येतो, भारतामध्ये काही करता येतं, म्हणजे वेगळं वेगळं मानता येतं. मानण्याची व्यवस्था भारतात असल्यामुळे भारतातून अनेक धर्म निर्माण होतात. ही भारताची व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. पण अशा पद्धतीने विविधतेने नटलेला हा भारत देश आहे. आणि अशा भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रणालीमध्ये हे सगळे विचार आपल्याला पाहायला मिळतील. आपला विषय चालला माऊली, सगळ्या जगाची माऊली. सगळ्या संतांनी विशेष रूपाने दिलेली पदवी माऊली. म्हणून ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानराज माझी म्हणजे जगाची माऊली, आणि ज्ञानराज माऊली म्हणजे योग्यांची माऊली. आता योगी शब्द आपल्या पुढे आहे. योगी, योगी कशाला म्हणतात? युज धातूपासून त्याची उत्पत्ती झाली. दोन गोष्टी एकत्रित संयोग असा सुंदर जोडल्या जाणं आणि त्याचं ऐक्य होणं, त्याचं नाव आहे योग. बऱ्याच माणसाच्या गाठीभेटीचा कधी योग येत नाही, पण वारीच्या निमित्ताने भेटल्यावर माणसं म्हणतात बरा योग आला. दोन माणसाचा संयोग झाला. वियोग म्हणजे दूर जाणं, योग म्हणजे योग येणं. आता आपल्या जीवनामध्ये आपण जीवदशेत असताना जीवदशा संपून परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचणं हा सुंदरसा एक योग आहे. म्हणून गीतेने अनेक योग सांगितले. त्यापैकी 4 योग महत्त्वाचे आहेत. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आहे, एक कर्मयोग आहे, एक ध्यान योग आहे, आणि एक भक्ती योग आहे. विठ्ठल लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. इथून 2 योगाची सुरुवात झाली. कारण दुसरा जो अध्याय अतिशय सुंदरसा अध्याय, दुसऱ्यामध्ये ज्ञानाचा विषय आला, आत्मज्ञानाचा विषय आला, आणि अगदीच थोडक्यामध्ये आला. 10वी श्लोकामध्ये आत्मा अनात्माचा विचार केला, स्थितप्रज्ञाचा विचार आला, स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या अध्यायामध्ये जर पूर्ण ज्ञानी माणूस असेल, म्हणजे अभ्यासू माणूस असेल, तर्कशुद्ध बुद्धीचा मनुष्य असेल, तर नक्कीच दुसऱ्या अध्यायात त्याचं काम होतं. त्याला पहिला अध्याय वाचायची गरज नाही आणि पुढच्या अध्याय वाचायची गरज नाही. कारण दुसरा अध्याय अगदी सारभूत आहे. आत्मज्ञान त्याच्यात आहे. नैनं चिंतन्ते शस्त्राणी, हे सगळे विचार तिथे आत्म्याबद्दल दिले. आणि आत्म्याव्यतिरिक्त देही नित्यम अवध्य,
देहाचा विचार सांगितला, देह आणि आत्मविचार असा 20-25 श्लोकामध्ये तिथे अतिशय सुंदरसा विषय आला. आणि तो विषय जर चांगला समजला तर पुढे गीता वाचायची सुद्धा गरज राहणार नाही. अशा प्रकारचं सुंदर दिव्य ज्ञान द्वितीय अध्यायामध्ये आलेलं आहे. पण ज्यावेळेस ते अर्जुनाला थोडं प्रश्नवाचक झालं की देवा तो असं सांगितलेलं ज्ञान, स्थितप्रज्ञ होण्याचं ज्ञान, ज्याची बुद्धी स्थिर झाली तो काही करीत नाही, तो मस्त महात्मा होतो आणि मला तो युद्ध करायला सांगायला लागला. मग द्विधा तयार व्हायला लागली. म्हणले अर्जुनाने अशी उत्तरं दिले, देवाने अशी उत्तरं दिले, मोकळे 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 मोकळे. म्हणजे 2 प्रकारच्या निष्ठा आहेत अर्जुना. एक ज्ञानयोग आहे आणि एक कर्मयोग आहे. आणि मग कर्मयोग आणि ज्ञानयोग आणि पुढचा ध्यानयोग आणि भक्तियोग. अनेक सगळे श्लोक आपल्याला सापडतील की ह्या योगाने मनुष्याचं कल्याण होतं. आता हे 4ही जरी योग असले तरी 4ही योगामध्ये अधिकार परत्वे प्रत्येक व्यक्तीचं, आणि जसा जसा अधिकार असेल तसं तसं त्याला त्या मार्गाने तिथपर्यंत जाता येतं. ध्यान योगाचा अधिकारी असेल त्यांनी त्या मार्गाला जावं, कर्मयोगाचा अधिकारी असेल त्यांनी त्या मार्गाने जावं, अगदी ज्ञानयोगाचा अधिकारी असेल त्यांनी त्या योगाने जावं, भक्तियोगाचा अधिकारी असेल त्यांनी त्या योगाने जावं. आता त्या सगळ्या योगाचा विचार करणं आणि त्याच्या अधिकाराचा विचार करणं, असा विचार करीत करीत त्या मार्गाने चालत असताना सर्वांचं अंतिम ध्येय जर काय असेल तर ते एकच आहे. काय ध्येय? एक ध्येय आहे, ते परमात्म्याचं यथार्थ दर्शन होणं. सगळ्या मार्गाचं सार तेच आहे. मग आता ज्ञानेश्वर माऊलीचा विचार करायला आपण गेलो तर ज्ञानेश्वर माऊली कर्मयोगाचा विचार ज्ञानेश्वरीतच आलेला आहे. पुढचा ध्यानयोगाचा विचार ज्ञानेश्वरीत आलेला आहे. त्यानंतर ज्ञानयोगाचा विचार ज्ञानेश्वरीत आला आणि त्यानंतरचा पुढचा जो विचार आहे भक्तियोगाचा तोही ज्ञानेश्वरीत आला. आता या सगळ्या योगाचं ज्ञान ज्ञानोबा राहायला यथार्थ होतं. मग ज्यांना सगळ्या योगाचं ज्ञान यथार्थ असल्यामुळे त्या सगळ्याच योगाची ती माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ऐक नाही. आता योग 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 शब्दाचा जास्त विचार करायला आपल्याला वेळही नसतो. पण सामान्य रूपाने सर्व योगाची माऊली ज्ञानोपाराय असल्यामुळे नामदेव महाराजांनी जो शब्द दिला, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, त्यांनी विशेष रूपाने केलेली क्रांती म्हणजेच नामदेव महाराजाच्या आवडीचा ग्रंथ ज्ञानेश्वरी. नामदेव महाराजांनी माऊलीबद्दल यथार्थ परिचय ठिकठिकाणी दिला. समाधी सोहळ्याचे अभंग नामदेव महाराजांचे, नारा विठा बाधा गोंधा सर्व परिवार त्यांचा बरोबर. आणि किती सुंदर सहवासातून नामदेव महाराजांनी अनुवाद केला, लिहिला. काय भाव त्यांना दिसले, प्रकट भाव दिसले. देव आला, रुक्मिणी आली, सत्यभामा आली, राही रुक्माई, सुंदर पंक्ती बसल्या, वाढायचं काम, हे सगळं नामदेव महाराजाला तिथे यथार्थ अनुभूतीमध्ये होतं. आणि त्या अनुभूतीचे नामदेव महाराज असल्यामुळे नामदेव महाराजांनी माऊलीचं केलेलं वर्णन म्हणजे कोणाचं तरी ऐकून केलेलं कीर्तन नाही. विठ्ठल विठ्ठल असे माझे काही शब्द मार्मिक सहज येतात, ते काही मनावर धरीत जाऊ नका कोणी बी, बरं का. येतात असे, आता ते बोलण्याच्या शैलीत येतात. नामदेव महाराज आहेत ते नामदेव महाराज आहेत, यथार्थ अगदी प्रत्यक्षदर्शी. माऊलीचं वर्णन नामदेव महाराजांनीच करावं की नाही. आता आपण शब्द त्यांचे वाचतो, माऊलीचे वाचित, कोणाचे शब्द वाचतो, कोण्या संताचे वाचित, सगळ्याचे वाचून वाचून जसं आपल्याला समजन तसं सांगतो. आपण सांगितलेलं खरंच असतं असं थोडंच आहे. ते निष्कर्ष असतं, आपला अभ्यासाचा निष्कर्ष असतो. ज्यांनी जसा जसा अभ्यास केला असेल तसं तसं त्याला कळतं. पण त्या कळण्यामागं मी पहिलं सांगून गेलो, आपल्याजवळ अनुग्रह पाहिजे, आपल्याजवळ माऊलीची ताकद पाहिजे, आपल्याजवळ साधना पाहिजे. असं केल्यानंतर ते यथार्थ कळतं. म्हणून ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज अतिशय सुंदर त्यांचे संवाद झाले. त्यांनी बरोबर तीर्थयात्रा केल्या. वाटाने चालत असताना कुठेतरी ते जवळ बसले, एकमेकाचं सुखदुःख पाहिलं, शरीर धर्माने सगळं बघितलं. माऊलीने काही प्रश्न विचारले नामदेव महाराजाला. नामदेव महाराज म्हणले, मला कुठं उत्तर देता येतं माऊली, पण देतो म्हणले पांडुरंगाच्या कृपेने. असे 4-5 प्रश्न नामदेव महाराजाला विचारले. नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष उत्तरं दिले, बरं का. असा त्यांचा संवाद आहे सुंदरसा. अशा अनेक गोष्टी चरित्रामध्ये आहेत. असे असणारे नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीबद्दलचं अतिशय मार्मिक वर्णन आजच्या अभंगात केलेलं आहे की माझे ज्ञानराज आहेत. ज्ञानराज असल्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाच्या बाबतीत काही उणीव नाही. योगी आहेत म्हणून कुठली उणीव नाही. माझे आहेत
प्रेमाने सांगणारे आहेत. आणि आईचं हृदय असल्यामुळे आई लेकराचं नुकसान कधी होऊ देणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम, गम गच्छती धातूपासून तयार होणारा हा शब्द आहे. आगम, निगम असे दोन शब्द आहेत. आगम हे तांत्रिक वैदिक भागाला म्हणतात आणि निगम हे तत्त्वज्ञानाच्या विशेष रूपाच्या भावाला उपनिषदाची भाग जो आहे त्या सर्वांना निगम म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीचा निगम जो भाग आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने व्यवस्थित रीतीने पोहोचणं, तिथे निहून पोहोचायचं जे काम करतं परब्रह्मापर्यंत, असा जो निगमाचा भाग आहे आता तो संस्कृतमध्ये होता. एका एका स्वराचे 18 प्रकार, ह्रस्व, दीर्घ, प्लुत, उदात्त, अनुदात्त अशा प्रकारचे त्याचे व्याकरणाच्या दृष्टीने सूक्ष्म प्रकार तयार होतात. ते सूक्ष्म प्रकार उच्चारासुद्धा येत नाही म्हणून वैदिक ब्राह्मणामध्ये वेगळे वेगळे प्रकारे त्याचे उच्चार दाखवल्या जातात. काही ब्राह्मण हाताने दाखवतात उच्चार, उच्च असलं तर वर हात करतात, खाली असलं तर खाली करतात. अशा पद्धतीची हात करण्याची ती पद्धत असते. काहीची मुंडक्याने असते. असे ते मुंडकं हलून वर्ण उच्चार दाखवतात. म्हणजे ते सगळं त्यांचा अभ्यास झालेला पाहिजे, योग्य वर्ण उच्चार झाला पाहिजे, तरच त्या वेदाधिकापासून आपल्याला काहीतरी लाभ प्राप्त होतो. आणि तो जर चुकीचा झाला तर त्यामध्ये लाभ न मिळता उलट हानी होते. हे ज्ञानोबारायला आईच्या हृदयाने समजलं आणि म्हणून माऊलीने सांगितलं, अरे वेदाहीपेक्षा श्रेष्ठ असणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. कारण वेद वाचण्याच्या अधिकाराकरता माऊलीने ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी सांगितलं त्रैवर्णिकांनाच अधिकार आहे. माऊलीने पण त्याला मान्य केलेलं आहे. बरं, माऊलीने म्हटले सगळ्यांनी वेद वाचा. माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणून एक वक्ता असं म्हणू शकतो की माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणून सगळ्यांनी वेद म्हणा. विठ्ठल विठ्ठल. पण वक्त्याच्या बोलण्यामध्ये तात्पर्य भाव पाहिजे बरं का. काही वक्ते सरळ बोलतात, जे वाटन ते बोलतात. की रेड्याने जर वेद बोलला तर तुम्हाला काय हरकत आहे वेद म्हणायला, कोणी वेद म्हणा. पण ज्ञानेश्वरीची अशी एखादी ववी दाखवून द्या की सर्व समाजाने वेद म्हणा, जान्हवी संस्कार न करता वेद म्हणा, कोणीही वेद म्हणा, अशी ववी जर ज्ञानेश्वरीत असली तर आपण त्यालाही मान्य केलं पाहिजे. कोणत्याही गोष्टी अगदी त्या ज्ञानोबाराईच्या तुकोबाराईच्या अंतकरणातल्या भावाला जाणून बोललं पाहिजे. बोलणाऱ्या वक्त्यांनी समाजात जे बोलतात माणसं काही बोलतात, कसंही बोलतात, जमन तसं बोलतात आणि आपलं समाजाला रीतीत राहतात, समाजाला त्या दिशेने घेऊन जातात. समाज वेगळ्या वेगळ्या दिशेने जातो, तो काही अभ्यास करीत नाही बसत अभ्यास करीत. म्हणून बोलणारी मंडळीने अभ्यासपूर्वक बोललं पाहिजे आणि ज्ञानोबाराई तुकोबाराईच्या अंतकरणाला धक्का नाही लागला पाहिजे. यांना काय अपेक्षित आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांची अपेक्षा पूर्ण करणं हे आपल्यासारख्या भगवत भक्ताचं काम आहे, लक्षण आहे. असो आणि अशा पद्धतीने ज्ञानोबाराईने विचार केला गीतेमध्ये काही अडचण नाही आहे. सर्वांना अधिकार गीता वाचायचा. श्रियहा वैशा शूद्रहा ते पियांती परांगतीम पापयूनः. कोणी असू द्या, कसे असू द्या, सर्वांनी गीता वाचा. गीता हा ग्रंथ स्मृती ग्रंथ आहे बरं का. ग्रंथाचे जे प्रकार आहेत ना त्यामध्ये गीता हा स्मृती ग्रंथ आहे आणि स्मृती ग्रंथ हे सर्वांना वाचण्याचे अधिकार आहेत. या दृष्टीने श्रीमद भगवद्गीता वाचा. मग ज्ञानोबारायांनी सांगितलं अशा असणारी सुंदरशी श्रीमद भगवद्गीता, वेदत्रय कांडत्रयात्मक असणारी श्रीमद भगवद्गीता सर्वांकरता वाचायला अधिकार आहे. गीतेचं एक एक अक्षर म्हणजे मोठा यज्ञ आहे आणि अशा पद्धतीची असणारी श्रीमद भगवद्गीता ती सगळ्यांनी वाचा, काही हरकत नाही. पण ज्ञानोबाराईने विचार केला, गीता ज्ञानोबाराईच्या जवळ असायची. श्री क्षेत्र पैठणला गेले, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. पैठणमध्ये 2-2.5 वर्ष राहण्याचा प्रसंग माऊलीला प्राप्त झाला. वडिलाच्या मामाच्या कुळाचा आश्रय होता पैठणमध्ये. त्या आश्रयाने माऊली पैठणमध्ये काही दिवस राहिले. राहत असताना गीता संबोधनी जवळी असे योग वाशिष्ठ्याचं व्याख्यान माऊली करीत होते. संध्याकाळी कीर्तनं करीत होते. पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून बोलवलेला चमत्कार झालेला असल्यामुळे पैठणीचे जन सगळे मोहून टाकले होते. आम जनता तिथे दर्शनाच्या निमित्ताने येत असेल, श्रवणाच्या निमित्ताने येत असेल. अशा पद्धतीचा भव्य दिव्य सोहळा आणि त्या पैठण क्षेत्रीमध्ये माऊलीने कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सोहळा केला
आणि नंतर लिखाणात ज्ञानेश्वरी आहे, नंतर आहे. अगोदर व्याख्यान आहेत, ज्ञानोबारायचे प्रवचन आहेत, कीर्तन आहेत. म्हणून गीता संबोधनी ज्ञानोबारायच्या आवडीचा ग्रंथ गीता. आणि त्या ग्रंथेवर प्रवचन करत असताना ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाच्या लक्षात आलं की अरे आपले हे मराठी भाषिक लोक आहेत, त्यांना संस्कृत समजत नाही. आता ही गाठ सोडली पाहिजे. म्हणून संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली शे मराठी गीता देवी. अशी संस्कृताची गाठ सोडली. अतिशय सुंदर अलंकारिक भाषेमध्ये ग्रंथ लिहिला. मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके. किती गोड ग्रंथ लिहिला. वाचायला लागलं असं वाटतं वाचितच राहावं. पण वाचित राहावं केव्हा वाटतं? कळाल्यावर. बरं नाही तर कंटाळा येतो. वाचित राहतात लोक. पारायणात बसलेले लोक मन लावून जर वाचायला लागले, थोडं समजायला लागलं का आनंद वाटतो. आणि जर नाही समजलं तर वाचित राहता कंटाळवाणी होतं कधी कधी. म्हणून ज्ञानेश्वरी समजली पाहिजे, भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि असा सुंदर साहित्यिक ग्रंथ, नवरसाने भरलेला ग्रंथ. माऊलीने गुरुकडेच मागितलं, माझा ग्रंथ असा झाला पाहिजे. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू, निफजवी माये साहित्य सोनियाची खाणी, उघडवी देशीयेचे क्षोणी. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं गुरुकडे. गुरु महाराज आशीर्वाद देणारे होते, परिपूर्ण गुरु होते. आणि गुरु परिपूर्ण असल्यानंतर शिष्याला काही उणीव भासतच नाही. म्हणून या न्यायाने नामदेव महाराजांनी सांगितलं, निगमवल्ली प्रगट केली, तिला नाव ज्ञानेश्वरी दिलं. गीतेवर सुंदर अलंकार चढला आणि त्यामुळे ब्रह्मानंदाच्या लहरी समाजाला उपभोगायला मिळाल्या. दुसऱ्या चरणात गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर. याच्यामध्ये रंजन म्हणजे शब्द विषयामध्ये रंजन. आणि याच्यात रंजण्यात जर आपला वेळ निघून गेला तर परमार्थ अर्थात परमगती थोडी लांब राहते. अर्जुनाचे 10व्या अध्यायातले उद्गार जर आपल्या सगळ्याच्या लक्षात असतील तर मला काही नवीन सांगण्याची गरज नाही. विठ्ठल ब्रह्मा
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंदाची लहर आपल्याला आली बाई. लहरी येतात आपल्याला. बऱ्याच लोकाला झोपेच्या लहरी येतात, बऱ्याच लोकाला विषयाच्या लहरी येतात, बऱ्याच लोकाला लोभरूपी साप डासल्याला राहतो. लोभ सर्प डंखला काय करू. आणि त्यामुळे अशा गराळा येतात विषय उर्मीच्या. आणि ह्या गराळा त्या लहरा माणसाला खरं सुखी होऊ देणार नाही. मग लहरीत मिसळलं पाहिजे माणसाने. कोणत्या लहरीत मिसळावं? सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आणि या लहरीत मिसळण्याकरता ज्ञानेश्वरीच्या लहरीत मिसळलं की ब्रह्मानंद लहरी. ब्रह्मानंदाची लहर जर प्राप्त झाली ना साखरे महाराज, बाकीच्या लहरीची गरजच नाही. जीवन असं मस्त होतं. मत्तो भवती तृप्तो भवती. हे आनंदी जीवन होतंय. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची. हेच ब्रह्मानंद लहरीचं वैशिष्ट्य आहे. ब्रह्मानंदाची लहरी इतकी मस्त आहे, कोणत्याही परिस्थितीत मस्त ठेवते. आध्यात्मिक दुःख येऊ द्या, आधी दैविक दुःख येऊ द्या, आधी भौतिक दुःख येऊ द्या, त्रिविध तापाची बोळवण होते आणि ब्रह्मानंदाची लहर तेवत राहते. किती मजा आहे ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचून ब्रह्मानंदाच्या लहरी तयार झाल्या पाहिजेत. म्हणून नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अशा ब्रह्मानंदाच्या लहरी करता आळंदी आहे. ब्रह्मानंदाची लहर मिळवली पाहिजे. इथे येऊन बाकीचं तुम्हाला कुठेही मिळेल. जगामध्ये कुठेही बाकीच्या वस्तू मिळू शकतात. काही काही लोक आळंदीत चांगल्या मिळतात म्हणून येतात, इथूनच नेतात. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या महाराज लोकांचा ड्रेस. विठ्ठल विठ्ठल बाकीच्या गोष्टी कुठेही मिळू शकतील. तुम्हाला कोणत्याही शहरात मिळतील, कुठेही मिळतील. पण त्यापैकी आपल्याला आळंदीत आल्यानंतर काय मिळवायला पाहिजे? ब्रह्मानंद लहरी. आणि ब्रह्मानंद लहर जर मिळाली तर तुम्ही महाराष्ट्रात काय जगात मोठे होऊ शकाल. माऊली म्हणतील हा माझा भक्त आहे. माऊली त्याला मोठं करतील. माऊली जगात नेऊन पोहोचवतील. कोणाला? ब्रह्मानंद लहरी. म्हणून ब्रह्मानंद लहरीची अपेक्षा ठेवून आळंदीत आलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचा अलंकार आहे. गीता ही सोन्यासारखी आहे आणि ज्ञानेश्वरी अलंकारासारखी आहे. नुसतं सोनं काही आनंद देत नाही, पण पैशाची म्हणजे सोनं आपल्याकडं आहे याची अहंकार वाढवीत राहतं. विठ्ठल विठ्ठल. नुसती लगड जर तुमच्याकडे अर्धा किलोची घरात असली तर अहंकार आपला जतन होईल की माझ्याकडे अर्धा किलो सोनं आहे. अहंकार जतन राहील. सोनं अहंकार जतन करून ठेवील. पण अलंकार जर केले तर शोभा वाढन, समाजात महत्त्व वाढन. समाज म्हणेन वा काय सोन्याचे अलंकार आहेत, काय सुंदर दिसतात, दागदागिने घातले, आनंद वाढतो. लोकांलाही आनंद वाढतो आणि आपल्यालाही आनंद वाढतो अलंकारिक पाहिल्यानंतर. म्हणून पूजून देव पाहिजे याच्याच करता म्हटलेलं आहे की अलंकार घालून देवाला पाहत जावं, अलंकार होऊन लेकराला पाहत जावं, अलंकार घालून पाहत जावं. पण अलंकाराने शोभा येते, खूप आनंद येतो अलंकारामध्ये. म्हणून हे काही धातूपासून बनणारे अलंकार शरीराला शोभा देतात आणि साहित्यातले अलंकार माणसाच्या मनाला शोभा देतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बोलणाऱ्या वक्त्याच्या बोलण्यामध्ये अलंकारिक भाषा असावी, श्लेष असावेत, अलंकार असावेत, अर्थ अलंकार असावे. विद्वान कीर्तनकार व्हायचं असेल ना आपल्याला, अगोदर आपण बाकीचा अभ्यास करीत जावं. अलंकारिक भाषेचा अलंकार, मार्मिक वचनाचा आपल्याला बोलता आलं पाहिजे. असं बोलता आलं की बरोबर अलंकारिक भाषा ही माणसाला खूप प्रसन्न करून देते, खूप प्रसन्नता. आपल्या इथे अमृत महाराजांचं कीर्तन आहे, त्यांच्या बोलण्यात किती गमक राहतं, किती मस्त राहतं.
आनंद देऊन जातं ते बोलणं. म्हणून अशा पद्धतीची त्यांच्याकडे ती साहित्यिक भाषा आहे. अशी मार्मिक ते बोलतात काही वचनं. असं आपला विषय चालला की माऊलीची ज्ञानेश्वरी सुद्धा साहित्यिक आहे, मार्मिक आहे, महत्त्वाची आहे. साहित्यिक माणसाला फक्त बोलताच यावं, साहित्यिक वागण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय तुकोबराय सगळे संत साहित्यिक बोलले, नुसते बोलले. लोकरंजन, लोकाला जवळ करण्याकरता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये तसं तसं शिकवलं. अनेक रूपकं केले, भारुडं लिहिले, साहित्यामध्ये खूप लिहिलं. नाथ महाराजांनी तर खूप लिहिलं. माऊली सगळ्या संतांनी लिहिलं. माऊलीने बीज स्वरूपाने लिहिलं, संतांनी विस्ताराच्या स्वरूपाने लिहिलं. बघा तुम्ही तुकोबरायचा 4000ची गाथा वाचता, नेहमी वाचता. माऊलीची गाथा वाचून पहा, 1000 अभंगाची गाथा आहे. माऊलीची गाथा वाचल्यानंतर तुकोबरायच्या गाथ्याचा जर अभ्यास असेल तर तुमच्या पक्क लक्षात येऊन जाईल की जे ज्ञानोबरायने लिहिलेलं आहे तेच तुकोबरायने विस्ताराने लिहिलेलं आहे. सगळं आलेलं आहे. जे तुम्हाला तुकोबरायच्या गाथ्यात मिळतंय तेच माऊलीच्या गाथ्यात मिळतंय. म्हणजे अभंग कमी असतील तेच आपल्याला निवृत्तीनाथाच्या अभंगात मिळेल. आपण माऊलीचं लय समर्पक आहे आणि सर्व व्याप्त असणारं साहित्य माऊलीचं आहे. म्हणून माऊलीचं सगळंच काही अशा प्रकारचं महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? कारण जसा मागून परंपरेचा प्रवाह आलेला होता, आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तनाथ, हा जो प्रवाह होता, या प्रवाहाला विशेष जंक्शन स्टेशन विशेषतः माऊलीने दिलेली आहे. त्याला विस्तारित करण्याचं, कसं विस्तारित करायचं, मागलं काय टाकून द्यायचं आणि पुढचं काय स्वीकारायचं, हा पूर्ण अधिकार माऊलीने घेतला. आणि म्हणून माऊलीने वारकरी संप्रदायाची बैठक बसवली. म्हणून ज्ञानोबराय हे मूळ म्हटलं जातं ना. ज्ञानेश्वरी माऊलीने पाया रचला असं जे म्हटलं जातं याचं कारण का? कारण ते महाविष्णूचा अवतार असल्यामुळे जेवढे संत झाले ते सगळे संत ज्ञानोबरायशी जवळ येऊन चिकटले. विचार केला, माऊलीने जे लिहिलं ते बरोबर लिहिलं. अगोदरच्या संतांनी, माऊलीच्या बरोबरच्या संतांनी, माऊलीच्या नंतरचे आपण सगळे आतापर्यंत संत झाले, त्यांनी सगळ्या माऊलीचा विचार केला. आणि माऊलीचा विचार केल्यामुळे सगळ्यांना ते व्यवस्थित कळालं की माऊलीने जे लिहिलं ते अगदी जगाच्या उद्धाराकरता लिहिलं, जगाकरता लिहिलं. भगवान कृष्णाने जे लिहिलं तेच माऊलीने विस्तारित लिहिलं आणि मराठीत लिहिलं. जे काही भगवान कृष्णाच्या बोलण्यातले भाव कधी कधी जरा कमी पडले, झाकल्या गेले, ते झाकलेले भाव माऊलीने उघड केले, प्रगट केले. हे माऊलीचं विशेषता आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली हे एक विशेष संत आहेत. म्हणून माऊलीची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. माऊली हे अतिशय आपण वर्णन करण्याच्या शब्दात येऊ शकत नाही अशा प्रकारचं माऊलीचं स्वरूप मी पहिलं बोलून गेलो की ज्ञानस्वरूप आहे. म्हणून गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्मविद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळला. चैतन्य सगळ्या लोकाला दाखवलं, स्पष्टता करून दिली. चैतन्य कसं राहतं ते ज्ञानोबरायने तुम्हा आम्हाला स्पष्ट केलं. अध्यात्मज्ञान लोकाला दिलं, सर्व समाजाला दिलं. कोणत्या भाषेत दिलं? मराठी भाषेत दिलं. मराठी भाषेत देत असताना 56 शब्द आला. म्हणून यावर अनेक विद्वान लोक विचार करीत राहतात की 56 भाषेचा केला शे गौरव. 56 या बोलण्याचा भाव महाराष्ट्रातल्या सगळ्या भाषा त्याच्यात आल्या, हा एक महत्त्वाचा भाव. कारण महाराष्ट्रामध्ये आपण ज्या भागात राहतो ती एक भाषा म्हणजे पुणेरी भाषा म्हणतात. मराठवाड्यातले लोक मराठवाड्या भाषेत बोलतात. कोकणातले लोक काही मराठी, काही कोकणी, म्हणजे ते शब्द त्यांच्यात येतात. इकडे आपण गेलो नंदुरबार धुळेकडं तर तिकडे कोणती भाषा आहे त्यांची? ती अहिराणी भाषा, मराठी भाषा असं मिसळून जातं. आणि म्हणून तिकडच्या जे प्रवाहातले लोक असतात ते त्या भागाशी जोडल्या जातात. आणि आमचा संभाजीनगर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, अर्धा संभाजीनगर जिल्हा वेगळा बोलतो आणि अर्धा संभाजीनगर कन्नड बोलंबरी तिकडं ते इट तिट अट अट असं अट करते, ते थोडे वेगळे बोलते. म्हणजे अर्धा भाग तिकडचा तिकडं जोडला गेला, खानदेशाला जोडला. आणि अर्धा इकडचा भाग आहे पैठण वगैरे, हे सगळे शुद्ध चांगली मराठी बोलतात. म्हणजे हे नगर असे जो प्रवाह आहे पुण्याकडून गेलेला असा या भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. असो, म्हणून अशा प्रकारचे जे बोली भाषेतले शब्द आहेत ते शब्द ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी आलेले आहेत.
म्हणून नामदेव महाराजाला म्हणायचे 56 भाषा म्हणजे अनेक भाषेमधले शब्द ज्ञानेश्वरीत आहे. अनेक लोकांनी ते शोधलेले आहेत. काही कानडी शब्द आहेत, काही आंध्री असतील, काही आपल्या भाषेतले असतील, काही वेगळ्या वेगळ्या भाषेतले असतील, वगैरे वगैरे भरपूर शब्द आहेत. बऱ्याच लोकांनी ते शोधून शोधून काढलेले आहेत. त्या शब्दाशी आपल्याला फारसं घेणं देणं नाही. नामदेव महाराजाचं म्हणणं 56 भाषेचा गौरव केला म्हणून भाषा शोधित राहा आणि त्या भाषेचा अभ्यास करीत राहा असं म्हणण्यातला भाव नाही की ती अनेक भाषेतले शब्द तिथे आले, 56 भाषेतले शब्द आले आणि आणखी एक दुसरा त्याचा लोकरूढीतला अर्थ आहे. काय अर्थ आहे? लोक कीर्तनात बसतात, महाराज लोक टाळ्या वाजा म्हणत राहतात, लोक काही वाजित नाही. एक महाराज जरा रागवला, म्हणजे तुम्हाला 56 बाऱ्या सांगितलं ना, विठ्ठल विठ्ठल तरी नाही जमलं. हा 56 हा शब्द मराठी भाषेतला अशा अर्थाने रूढ आहे. 56 वेळा सांगणं, अनेक वेळा सांगणं. 56 50 ज्ञानेश्वरीमध्ये 50 असं क्रियापदवाचक 50 शब्दाचा भाव घेतला माऊलीने. 50 म्हणजे त्याचा विस्तार केला. अशा अर्थाने ते शब्द वापरलेले आहेत. आणि हे शब्द तसेच असतात असं नसतं. ज्ञानोबारायला साधू संताला बोलायचा भाव वेगळा राहतो. 56 भाषा गेल्या म्हणजे आतापर्यंत कोणी मोजून दाखवलं नाही बरं का. 56 महाराज ही इंग्रजी शब्द आहे, हा कुठे विदेशातला आहे, हा त्या भाषातला आहे, असं कोणी स्पष्ट मोजता नाही आलं कोणाला. शब्द सांगता आले. नीर शब्द कानडी आहे, अमुक शब्द अमुक आहे, हे सगळे शब्द एक एक शब्द. तसं संस्कृतमधले शब्द भरपूर ज्ञानेश्वरीत आहे. आपल्याला न समजणारे शब्द ज्ञानेश्वरीत आहेत. ज्ञानेश्वरीतले शब्द आपल्याला समजत नाही आणि म्हणून त्याचा अभ्यास केला म्हणजे 700-750 वर्षापूर्वीची ती भाषा असल्यामुळे, त्या लोकरूढीतली ती भाषा होती, हेच महत्त्वाचा त्याचा भाग असल्यामुळे 56 भाषेचा गौरव केला. फक्त 56 भाषेचा गौरव केला. नामदेव महाराज जरी म्हणत असले तरी ज्ञानोबारायने माझा मराठीची बोल कौतुके, ये मराठीचेच नगरी, माझा मराठी शब्द इतका सूत्रबद्ध आणि मस्त आहे, अगदी ब्रह्मज्ञानापर्यंत निघून पोहोचेल असेच शब्द ज्ञानोबारायचे आहेत. ज्ञानोबारायला कानडी येत होती हे नक्कीच आहे, कारण माऊलीचे 2 अभंग कानडी भाषेत आहेत. अक्कानु केला चिक्कानु काय असे सुंदर अभंग आहेत. येणारे महाराज आमचे राऊत महाराज त्याच्यावर कीर्तन करीत असतात. म्हणून अशा पद्धतीचे कानडी अभंग आहेत. माऊली हे सर्वज्ञ असल्यामुळे ज्ञानोबारायला हा विषय येत नव्हता असं म्हणायची हिंमत कोणी करण्याची गरज नाही. ज्ञानोबाराय 56 भाषेचा केला शे गौरव, भवार नवीन नाव उभारिली, भवरूपी समुद्रावर सुंदर नाव उभे केले. सगळ्यांनी आनंदित यावं, ज्ञानेश्वरी रूपी नावेचा आश्रय करावा आणि सुंदर भवसागर तरुण जावं. श्रवणाच्या मिशी भैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आता ज्ञानेश्वरी करता बरं का, पामरविषयी जिज्ञासू आणि मुक्त 4ही प्रकारच्या लोकांचा विचार आलेला आहे की ज्ञानेश्वरी पामराने ऐकली तरी फायदा आहे, ज्ञानेश्वरी विषयाने ऐकली तरी फायदा आहे, ज्ञानेश्वरी जिज्ञासूने ऐकली तरी फायदा आहे, आणि ज्ञानेश्वरी मुक्ताने ऐकली तरी त्याच्या जीवनामध्ये परमानंद आहे, नित्य आनंद तेवत राहतो, मुक्ता करताय. साधकाने ज्ञानेश्वरी जर ऐकली, अंतरंग होऊन ज्ञानेश्वरी ऐकली, श्रीमद भगवद्गीतेचा अधिकारी सांगताना पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायने वहापोह केला. हळुवारपणा आणला पाहिजे, अतिशय सुंदर अधिकारी झालं पाहिजे. कोणाला हे लवकर समजायचं नाही, मी भाषा म्हणे गीतेची भाषा कोणाला समजायची नाही. चकोरालाच चांदणं टिपता येतं, चकोरालाच चांदणं सेवन करता येतं, बाकीच्याला ते चांदणं सेवन करता येणार नाही. वेचिती मनमवाडे चकोर तलगे, तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा, अति हळुवार चित्ता आणूनिया. म्हणजे ज्ञानेश्वरी हळुवार चित्ताने ऐकावी. सुंदर ओव्या आहेत ज्ञानोबारायने तिथे दिलेल्या, श्रीमद भगवद्गीतेकरता दिलेल्या ओव्या आहेत ते बरं का. माझा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे, आणि या श्रेष्ठ ग्रंथाला तुम्ही आता श्रवणाकरता बसलात ना, हळुवारपणा आणा, अर्जुनाच्या पंक्तीत बसा, सर्वांगाचे कान करा, तर तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकून अर्जुनाला जसं ज्ञान झालं तसं होईन. हे झालं अधिकार्याकरता. आता विषय जर कोणी असेल तर त्याने ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीचा फायदा त्याला फार मोठा होऊ शकतो, कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे, माऊलींनी मागणं मागितलेलं आहे श्रीगुरूकडे की माझ्या ज्ञानेश्वरी वाचायला ब्रह्मज्ञानच व्हावं असं नाही. ज्ञानोबारायने मागणं मागत असताना ब्रह्मज्ञानच व्हावं असं नाही मागितलं, दुसरंही मागितलं. काय काय मागितलं? आणि ग्रंथ उपजीवीये आणि विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजीये होवावे.
म्हणजे माझ्या ग्रंथाचं जो कोणी काही करेल, चिंतन करेल, लोकाला ज्ञानेश्वरी सांगेल, ज्ञानेश्वरी ऐकल, पारायण करून घेईल, त्याचं दृष्ट चांगलं व्हावं आणि अदृष्टही चांगलं व्हावं. दृष्टादृष्ट विजय. म्हणून ज्ञानेश्वरीचे भरपूर अभ्यासक या स्तरामध्ये थांबलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल दृष्टादृष्ट विजय हो बा. विजय दृष्ट अदृष्ट चांगलं होतं. आळंदीत आलं का मी नेहमी विद्यार्थ्याला सांगत असतो, बाबा आळंदीत जाऊन राहा, नक्कीच माढी झाल्याशिवाय राहणार नाही. आळंदीचं वैशिष्ट्य आहे ते. विद्यार्थी आळंदीत येऊन राहिला की माऊली त्याला दृष्ट फल देतेच. कोणाला दिलं नाही सांगा इथं आपल्या सगळ्याला, माझ्या सगळ्याला दिले माऊलीने फल. दृष्टफल माऊली नक्कीच देते. माऊलीचा स्वभावच आहे की विद्यार्थ्याला असं वाळीत ठेवायचं नाही. विद्यार्थ्यांनी मधुकरी बघून अभ्यास करावा, ज्ञानेश्वरी पाठ करावी. हो, ज्ञानेश्वरी गाथा पाठ केला, त्यांनी अभ्यास केला, मधुकरी खाऊन केला, हो, तो नक्कीच इथे विशेष काहीतरी करू शकतो. ज्ञानेश्वरी आळंदीमध्ये जर त्यांनी चिंतन केलं तर माऊली त्याला सहज लिलेने देते बरं का. सहज लिलेने देते. 8 तास करायची गरज नाही, कोणाला मागायची पण गरज नाही. बिलकुल आळंदीतल्या महाराजांनी कोणाला काही मागत जाऊ नये. माऊली देते असा भरवसा ठेवी जा. दृष्टादृष्ट विजय. विषयी लोकांकरता माऊली देते. म्हणून आळंदीमध्ये विषयी लोकांकरता भरपूर माऊलीने दिलं, लई दिलं. काही काही हॉटेल टाकले, काहींनी लक्झऱ्या घेतल्या. आम्हाला सांगतात असे आमचे महाराज येत नाही हे बसलेले. काही नव्हतं म्हणे महाराज, असा आलतो म्हणे धोत्रावर. माऊलीची देण येते. दृष्टादृष्ट विजय आहे. भरपूर देते माऊली, कोणालाही देते. माऊलीची सेवा झाली पाहिजे. माऊली आपल्याला पास केलं की जमलं सही करून देतात माऊली. चला, हे झालं विषयी लोकांकरता. तदनंतर पुढचे काही माणसं आहेत पामर लोक. पामरा करता पण माऊली देते. काय माऊली देते? पामरा करता रंजवणूक देते. खळाची या मना, खेचराची याही म्हणा, आणि सात्विकाचा पाहणा. खेचर माणूस असू द्या, ज्ञानेश्वरीच्या मंदिरात जाऊन 4 वाजता ज्ञानेश्वरी ऐकायला सुरुवात करा. हळूहळू हळूहळू तो सात्विक बनेल, हळूहळू विषयी बनेल. विषय असला तर साधक बनेल, साधक असला तर मुक्त होऊन जाईल. फक्त नित्य नेमाने श्रवण करा. श्रवणाच्या विषयी बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं. इथे सुखाला कमीच नाही. तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राही समाधानी चित्ताची या. अशी श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ. श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आता एक ओवी सर्वांकरता सांगतो. सर्वांकरता विधी ते पाळीत, निषेधा ते गाडीत, मज देऊनी जाळीत. कर्मफळे झाले की नाही काम महाराज? कोण राहिलं याच्यातून? सगळे आले. कोणी म्हणेल नाही आम्हाला आवडली ओवी, आम्ही काम करतो, धंदा करतो. म्हणजे तुमच्या करता तया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमाची या विरा. पूजा केली होया तोषा लागे. महिला मंडळी म्हणले आमच्या करता पतीची या मता. अनुसरुनी पतिव्रता. अनायाशी आत्महिता भेटेची गा. किती ओव्या आहेत. बाकीच्या जाऊ द्या ओव्या. पहिलीच ओवी एकदम महत्वाची ओवी आहे, अनुभवाची ओवी आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप स्वरूप असणारा जो परमात्मा, ससंवेद्य असणारा परमात्मा, वेद प्रतिपादित असणारा परमात्मा, ओंकार स्वरूप असणारा परमात्मा मीच आहे या बोधावर जाणं म्हणजे जीवन कृतकृत्य होणं. एकतरी ओवी. अशा अनेक ओव्या आहेत. तुमच्या बुद्धीने तुम्ही निवडू शकता की ज्या ओवीमध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं, आपलं कल्याण होऊ शकतं. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. यथामती यथावकाश या अभंगावर मी काही बोलण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, साधू संतांचं आहे. मी आळंदीत राहिल्यापासून माझ्यावर जे संस्कार झाले त्या संस्कारातून निघालेले हे शब्द आहेत बरं का. म्हणजे आमच्यावर जे संस्कार झाले त्याच्यातले हे शब्द आहेत. कोणाला बरे वाटतील, कोणाला अधिक वाटतील, कोणाला कमी वाटतील. मग माऊलीचे शब्द लक्षात ठेवा. न्यूनते, पुरते, अधिकते, सरते असं करून घ्या आणि त्याला गोड करून घ्या. अतिशय सुंदरसा चालू असलेला हा उत्सव. अशी अशी संस्था महाराजांची काय नाव, श्रीनाथ महाराजांच्या नावावर शिक्षण संस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून चालू असलेला हा फळाचा कार्यक्रम. हरिभक्तीपरायण रमेश महाराज गोरे, त्यांना विशेष पाठिंबा अक्रूर महाराज साखरे, कारण त्या एकट्याला सुधारून देत नाही ते, त्या एकट्याला पण सुधारून देत नाही ते, म्हणून पाठिंब्याची गरज आहे. म्हणून विशेष पाठिंबा साखरे महाराजांचा आहे. आणि साखरे महाराजांचा पाठिंबा म्हणल्यावर कार्यक्रम गोडच होणार की नाही. अतिशय भावनेने श्रद्धेने साखरे महाराज हे सगळं करतात. त्यांचे सर्व मित्रमंडळी, गायक वादक हे सर्व करतात. हे करत असताना अतिशय सुंदर माऊलीचा आवडीचा विषय म्हणजे गायन भजन, आणि त्या गायनाच्या सुंदर मैफिली इथे होतात. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन प्रणालीप्रमाणे कथा कीर्तनादी होतात. अशाच पद्धतीची या कार्यक्रमामध्ये काही कमी अधिक असेल याचा चांगला अभ्यास करून, योग्याचा स्वीकार करून योग्य गतीने या कार्यक्रमाची वाटचाल झाली पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवो नितिहि लोके भजिजो आदिपुरुखे अखंडित ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर छोटीशी भैरवी कृष्णा महाराज राऊत आणि बळीराम महाराज केच. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, 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 नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वर, गीतालंकार नाम ज्ञानेश्वर. अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वर, गीतालंकार नाम ज्ञानेश्वर. ब्रह्मानंद लहरी प्रगट
ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मा नाही विचारला अधिकार